पप्पा, आज फादर्स डे आहे. तुम्हाला माझ्याकडून फादर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी मी तुमच्यासाठी एक कविता लिहिलेली आहे, ती तुम्हाला मी वाचून दाखवतो. आशा करतो तुम्हाला आवडेल. फादर्स डेच्या दिवशी आज कसं सांगू तुम्हाला, नशीबवान भाग्य आमचे तुम्ही लाभले आम्हाला. जाताना कामाला द्यायचे रुपया हाती लहानपणी, अजूनही आठवतात त्या सुंदर आठवणी. प्रेम आहे तुमचं पण कधी शब्दात नव्हतं. स्वतः एकच जोड कपड्यांची वर्षभर वापरली, पण आमच्यासाठी कधीच कमी पडू दिलं नाही. येता घरात रोज थकवा कधी दिसला नाही. राजा न घेता शांतपणे बसणं तुम्हाला कधी जणू उमजलं नाही. कामावरून आले तरी मनात घराचं जग होतं. न बोलता न दाखवता तुमचं प्रेम सागरासारखं खोल होतं. आठवतंय मला तो हॉस्पिटलचा भयंकर क्षण. होतो मी बेशुद्ध, भीतीनं घेरलं होतं सर्वांचं मन. सगळे वाट पाहत होते डोळे लावून, माझ्या एका श्वासासाठी मन होते कातरून. त्या क्षणी जिथं देवही थबकला होता, माझा बाप मात्र खंबीरपणे उभा होता. मनात त्यांच्या होते वादळ, पण चेहऱ्यावर केवळ शांततेचं जाळं. ना रडणं ना गोंधळ ना कुठलंच दडपण, जणू बाबासाहेबांच्या विचारांची श्रुती तुमच्या मनात ताकद पण. तुम्ही कधी बोलून दाखवत नाही, पण तुमच्या प्रत्येक कष्टामध्ये प्रेम लपलेलं असतं. आम्ही झोपलेलो असताना तुम्ही जागे राहून आमची चिंता करत असतात. तुम्ही आमच्यासाठी फक्त स्वप्न पाहतच नाही, तर आमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःचं जीवन गहाण टाकतात. तुम्ही बोलत नाही, पण जगातल्या कोणत्याही पुस्तकातून मोठा पाठ आम्हाला शिकवतात. आजही आठवतं लहानपणी लिहिलेलं पहिलं नाव. तुमचं प्रेम, तुमचं त्याग, हेच माझं खरं गाव. नाव नाना तुम्हाला शोभते, कारण त्यात आहे मायेचा गंध, कष्टकरी बापाचा कस्तुरी सुगंध. तुमच्या हातांनी घडवलं आमचं जगणं, तुमच्या नजरेत होतं आमचं दिशा दाखवणारं स्वप्न. तुमच्यासारख्या पित्याला वाकून मान, तुमच्यामुळेच आहे आम्हाला मिळालेला सन्मान. शब्द कमी पण प्रेम अफाट, कधी ओरडतात पण तेच असतं आपुलकीचं पाठ. शब्दांनी नाही कृतीतून शिकवतात जीवनाचं खरं पाठ. पप्पा, तुम्ही नसतात तर कोण आधार झाला असता, तुमच्याशिवाय प्रत्येक क्षण अधुरा वाटला असता. आज फादर्स डेच्या निमित्तानं एवढं सांगायचं आहे, माझं जग आहात तुम्ही, तुमच्याशिवाय काहीच नाही.